नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आलेले आहेत. तटकरे साहेब, स्वागत आहे तुमचं. महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच एक प्रतीक्षा आहे की विधानसभा निवडणुका नेमक्या कधी घोषित होतील. याबद्दल तुम्हाला दिल्लीतून काही कल्पना? एक तर असं आहे की मागची विधानसभा ही 24 नोव्हेंबर 26 नोव्हेंबरच्या आसपास गठीत झाली. हां, स्वाभाविकपणाने त्याच्या अगोदर निवडणुका होणं हे बंधनकारकच आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते, असं काही आहे? असं आहे, पृथ्वीराज चव्हाणांतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार घालवलं. हां. हे राष्ट्रपती राजवट लागणार अशी कुठला जावई शोध त्यांनी लावला त्यांचं त्यांना माहिती. हां, कुठले लोककल्याणकारी सरकार या ठिकाणी काम करत आहे. केंद्रातलं सरकार आमच्या पाठीशी ठाम उभा आहे. अशा वेळेला निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. राष्ट्रपती राजवट लागण्याचं कारणच काय ते आहे? बरं. असं आहे, जे खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो त्यांचा परिणाम त्यांनी मागच्या निवडणुकीपासून लावला हां, तो लोकसभेला यशस्वी झाला. बरं. काही काळ लोकांना फसवू शकता, साधा सर्व काळ तर नाही फसवता येणार. सध्या महाराष्ट्रभर गावोगाव खेडोपाडी प्रत्येक घराघरात म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ज्या योजनेची चर्चा आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. पण तिचं नाव तुमच्यासाठी लेक लाडकी, मुख्यमंत्री त्यात शब्द दिसत नाही म्हणून तुमच्या मित्रांना वाटतंय की का तुम्ही टाळताय. खरंच टाळताय का तसं? नाही, बिलकुल टाळत नाही. योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण या नावानेच आहे. हां, त्याच्यात दुमत असं काही कारण नाही. आता अनेक वेळेला इतक्या मोठं नाव आपण घेतोच, अशातला काय भाग नाही म्हणून काय वेळेला आपण काही बाबतीमध्ये शॉर्ट फॉर्म करतो. याच्यामध्ये काय अनादर करण्याचं काय कारण आहे? कारण ती मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी घेतला, अजितदादांनी घेतला, आदित्यने घेतल्या, सर्वांनी म्हणून ती योजना त्या ठिकाणी आणली, मंत्रिमंडळाने मान्यता दिली. होय. आणि महाराष्ट्रामधली सर्वाधिक क्रांतिकारी योजना कुठली असेल अलीकडच्या कालावधीमधली तर ती योजना आहे. नाही, निश्चित आहे. महाराष्ट्रभर त्याची चर्चा आहे. अगदी मी म्हणालो तसं कोट्यवधी महिलांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे. पण हे सगळं करत असताना ऐन म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक असं पुसटसं चित्र सध्या असं दिसतंय. तुम्हालाही माध्यमांमधून दिसत असेल की ह्या बॅनरवर दादांना घेतलं नाही, त्या बॅनरवर दादांना घेतलं नाही. हे थोडं महायुतीत काहीतरी गडबड आहे असं दिसत नाही? महायुती म्हणून जे बॅनर आहेत त्याच्यात सगळे नेते आहेत. पण ज्यावेळेला पक्षाचे बॅनर येतात त्यावेळेला सगळे नेते येतीलच असं नाही. बरं. कारण उद्या आज भारतीय जनता पक्षाचे बॅनर लागले पक्ष म्हणून. तिघातही एखादी रेस आहे का? नाही, रेस नाही ना. हां, शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे डिफाईन आहेत. एक असं आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बॅनर आहे तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनरवरचे नेते असतील. शिवसेनेचा आहे तिथे एकनाथराव शिंदे आणि त्यांचे सहकारी असतील. भारतीय जनता पक्षाचा आहे तर तिथे त्यांच्याच पक्षाचे नेते असतील. त्याच्यात त्याच्यात वेगळं वावगा वाटायचं काही कारण नाही. आता तुम्ही बघा ना, आमच्यातली चर्चा करता पण महाविकास आघाडीमधले बॅनर उद्या शिवसेना म्हणून असताना ज्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर आहेत तिथे पवार साहेबांचा किंवा नाना पटोलेंचा फोटो कुठं आहे? काँग्रेसच्या बॅनरवरती पवार साहेबांचा फोटो कुठं आहे? नाहीच आहे. त्यांची चर्चा होत नाही पण आमची चर्चा होते. हां, हां. योजनेच्या निमित्तानं ती चर्चा होते. पण एक चर्चा दोन्ही बाजूनी आहे. एक, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे म्हणतायत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. महाविकास आघाडीचे नेते ते करत नाहीयेत. काय कारण वाटतं तुम्हाला? की एक असं आहे की आज उद्धवजींना किंवा त्यांच्या पक्षांना वाटणं स्वाभाविकच आहे की ते मुख्यमंत्री पदावर गेल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलची एक आपुलकीची भावना तयार झाली. तर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला वाटणं की उमेदवार घोषित करावा मुख्यमंत्री पदाचा. स्वाभाविकपणाने उद्धव ठाकरेंनाच घोषित करावं. तर ते असं थोडी सांगणार की राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा उमेदवार तुम्ही जाहीर करा. ते म्हणण्यासाठी ठीक आहे. जसं मागे एकदा संजय राऊत म्हणाले माझं आव्हान आहे वगैरे वगैरे. आव्हान हा शब्द त्याने वापरला, आव्हान नव्हता वापरला. संजय राऊतांच्या शब्द पठडीतले वेगवेगळे शब्द असतात त्याचा तो भाग आहे. परंतु त्यांनाही त्यांची अडचण समजते. कारण काँग्रेसला असं वाटतं नाना पटोले तर आता बाशिंग बांधून तयार झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंत कोणाला लागणं इतकं सहजासहजी शक्य नाही. तर त्याच्यामुळे ते आज जयंत पाटला नाही वाटत असणार ना की स्वाभाविकपणाने ते तर महत्वाकांक्षी आहेत, वाटणं स्वाभाविकच आहे. पण त्यांना एकट्यानंच वाटतं अशातला का भागण्या ना. इथेही वाटणाऱ्यांची संख्या खूपच आहे ना. आणि काही कदाचित
दिल्लीवरनं इथे येण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा असू शकतात. बरं. मी हा, एक संकेत. मी मी पहिला मुख्यमंत्र्याच्या नावाखाली जे जे काही चालते त्याच्या संदर्भातलं वक्तव्य माझं आहे. पहिली महिला पहिली मुख्यमंत्री. महिला मुख्यमंत्री, पहिली महिला मुख्यमंत्री. हा हा. सॉरी, येस. पण मग दादांची तर इच्छा कधी लपून राहिलेली नाहीये. नाही, एक आहे ना, दादांची इच्छा लपून राहिली नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ते वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं. पण आम्ही सगळेजण वास्तववादी आहोत, रिअलिस्टिक आहोत. आज आम्ही ठरवलेलं की राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आणायचं आणि सरकार आल्याच्या नंतर त्यावेळेला जो काही निर्णय एकत्रितरित्या बसून केंद्रीय नेतृत्व ठरवेल ते सर्वांना मान्य असेल. पण खरंच दादांनी अमित शहांकडे ते मागितलं मुख्यमंत्री पदाबद्दल काही चर्चा केली होती? निखालस ते वृत्त खोटं आहे. हा. त्या हिंदू दैनिकामध्ये छापण्यात आलं, त्या वार्ताहरांशी पण मी स्वतः त्या ठिकाणी बोललो. हम्म. मी त्या बैठकीला उपस्थित होतो. कुठेही त्याच्या चर्चा नाही. उलट आमच्या बैठकीतला बहुतांश वेळ चर्चा ही शेतकऱ्यांच्या संदर्भातली त्या ठिकाणी झाली. हम्म. कांद्याची निर्यात बंदी करण्याबाबतीमधलं जे काही धोरण होतं त्या संदर्भात झाली. सोयाबीनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी झाली. आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्ही सतत या गोष्टीचा पाठपुरावा अमितभाईंच्या जवळ करत होतो. परवाच्या विमानतळाच्या बैठकीमध्ये जास्ती चर्चा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून झाली. आणि आज काल निर्णय पण. पुन्हा तो निर्णय अमितभाईंनी घेतला, पंतप्रधान महोदयांनी घेतला, पियुष गोयलांचा त्याच्यामधला सहभाग मोठ्या प्रमाणावरती होता. हो. आम्हाला असं वाटतं की गणपती बाप्पा आम्हाला पाहुणे, बर. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, बळीराजांच्या दृष्टिकोनातून. शिवसेनेचे नेते म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तिकडे भाजपचे नेते म्हणतात देवाभाऊ झाले पाहिजेत. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमच्या मनात वाटतं की दादा व्हावेत, पण शेवटी महायुतीचे मुख्यमंत्री होणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. हम्म. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला त्यांचं नेतृत्व त्या मुख्यमंत्री पदावरती बसावं असं वाटणं स्वाभाविक आहे. हम्म. त्याच्यात गैर आहे असं बिलकुल वाटत नाही. देवेंद्रजींनी 5 वर्ष समर्थपणाने मुख्यमंत्रीपदाची महाराष्ट्रामध्ये सूत्र हाताळली. एकनाथराव गेले 2-2.5 वर्ष हाताळत आहेत. आम्हाला नेहमीच वाटत आलं की दादा मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत. उलट आमच्या पक्षाच्या एकेकाळी एकत्रित असलेल्या पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये धरसोडपणाची भूमिका राहिली म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्यमंत्रीपद गेलं. तर ते 2004 सालामध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालं असतं. त्यामुळे कदाचित महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या कालावधीमध्ये वेगळं असलेलं पाहायला मिळालं असतं. मग आता संधी सोडायची नाही. नाही, सोडायची नाही असं नाही. हम्म. शेवटी असं आहे की ज्या वेळेला आघाडीचं राजकारण असतं त्याच्यातल्या आघाडीच्या राजकारणामध्ये जे जे काही ठरण्याच्या दृष्टिकोनातून संकेत असतात त्या संकेतानुसार चर्चा होईल. पण अलीकडे असं होतंच अशातला काय भाग नाही. हम्म. अनेक वेळेला आपण पाहिलं की मागच्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री झाले. आमचं म्हणणं होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद तरी बोलून तयार करून घ्यावं. पण त्याही बाबतीमध्ये त्यावेळेला ते असं काय होऊ शकलं नाही. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की आता एकनाथरावजी मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांना शेवटी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार त्या ठिकाणी आणायचं होतं. त्याने घेतलेला निर्णय तो योग्य त्या ठिकाणी होता. हम्म. त्यामुळे मी जे म्हणतो की असं आहे की आता आम्ही जे काही अलीकडे बसतो आहोत महायुती म्हणून, आम्ही एक निर्णायक पैचं ठरवलं की 288 जागा महायुती म्हणून लढायच्या आहेत. बर. जरूर संख्याबळानुसार भारतीय जनता पक्ष लढेल, शिंदे साहेब शिवसेना लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला पक्ष लढेल. केवळ 60-70च नाही, असं हे सगळं स्पेक्युलेशन आहे. ओके. आमच्या चर्चा ज्या योग्य रीतीने चालल्यात, सन्मानपूर्वक जागांचं वाटप त्या ठिकाणी होईल. हम्म. 288 जागा आम्ही एकत्रित म्हणून लढणार आहोत. हम्म. त्याच्यामुळे निवडणूक घेण्याचा निकष, प्रत्येक जागेच्या वरती नेमकं काय आज त्या मतदारसंघामधली राजकीय परिस्थिती आहे याचं अवलोकन करत आम्ही त्या ठिकाणी त्या निर्णयास्पद येणार आहोत. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा बोललात की 2.5 वर्षाचं जर मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हाच घेतलं असतं, कदाचित ते घेतलं नाही म्हणून सरकार कोसळलं. नाही, असं मी म्हणणार नाही, कारण त्याच्यामध्ये शिवसेना अंतर्गतच काही कलह झाला असं मी म्हणणं शब्दप्रयोग थोडासा हार्श ठरेल. पण कदाचित वादविवाद झाले असतील, काही वेगवेगळं प्रश्न निर्माण झाले असतील, समज गैरसमज असतील, त्याच्यातून एकनाथरावने एक भूमिका घेतली. पण महाविकास आघाडी म्हणजे ज्यावेळेला आम्ही सत्तेवरती आलो तर स्पष्टपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बहुतांश नेत्यांना वाटत होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, कारण त्यांचे त्यावेळेला 56 आणि आमचे 54 होते. जे काय फारसं संख्याबळामध्ये काय फरक नव्हता. आणि राष्ट्रवादीच्या पुढाकारातून त्यावेळेला ते सरकार आलं होतं. ठीक आहे, पहिला क्लेम उद्धवजींना किंवा शिवसेनेत दिला गेला,
स्वाभाविकपणाने संख्याबळाच्या बळावरती दिला गेला. चूक होती ती नाही, चूक होती असं कसं नाही. म्हणतो? 2.5 वर्षाचं न अडीच घेणं. वर्षाचं न घेणं नक्कीच चूक होती. बरं. जसं 2004 मध्ये आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, हा ही चूक होती. तशी आता सुद्धा 2019 मध्ये सत्ता स्थापन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती अट ठेवलीच पाहिजे होती, नव्हे तर तसं ठरवून घ्यायला पाहिजे होतं, असं माझं स्पष्ट मत तेव्हाही होतं आणि आताही आहे. थँक्यू. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या या विधानसभा निवडणुकीखाली, कारण महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्ही राष्ट्रवादीचं करताय. तर हे होते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला ते आले आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी संवाद साधला. धन्यवाद.